कल्पना करा, एक अभिनेता ज्याने हॉलिवूडमध्ये नायकाची व्याख्याच बदलून टाकली. ना देखणे संवाद, ना नाट्यमय हावभाव, तरीही पडद्यावर तो दिसताच प्रेक्षकांची नजर त्याच्यावरच खिळून राहत असे. हा अभिनेता म्हणजे हम्फ्री बोगार्ट. नमस्कार, मी आहे सुनीता, एक पॅशनेट सिनेफिले जी मराठी आणि इंग्लिशमध्ये फॉरेन आणि इंडियन चित्रपटांच्या कथा लिहिते आणि त्यांचा शोध घेते. आज आपण जाणून घेणार आहोत हॉलिवूडच्या सुवर्णयुगातील त्या अभिनेत्याबद्दल ज्याने संयम, शांतता आणि नैतिक ठामपणातून अभिनयाला एक नवी ओळख दिली. बोगार्ट यांचा अभिनय शब्दात कमी आणि शांततेत जास्त दिसायचा. सिगारेट पकडण्याची त्यांची शैली, डोळ्यातला तीक्ष्ण कटाक्ष आणि संयत आवाज यातूनच ते पात्राच्या मनातलं सगळं सांगून जायचे. डार्क पॅसेजमध्ये तर त्यांनी अभिनयाची कमालच केली. चित्रपटाच्या पहिल्या 35 मिनिटात त्यांचा चेहराच दिसत नाही. प्रेक्षक फक्त त्यांचा आवाज ऐकतात. तरीही भीती, एकटेपणा आणि आशा यांचा प्रत्येक भाव जिवंत होतो. हीच त्यांच्या अभिनय शक्तीची खरी साक्ष आहे. पण बोगार्ट यांचा प्रवास समजून घ्यायचा असेल तर त्यांच्या 5 चित्रपटांकडे पाहायलाच हवं. सुरुवात होते द मल्टीज फॉल्कन पासून. फिल्म नोयरचा पाया मानल्या जाणाऱ्या या चित्रपटात त्यांनी सॅम स्पेड हा बुद्धिमान, उपरोधिक आणि नैतिकदृष्ट्या गुंतागुंतीचा गुप्तहेर साकारला आहे. याच भूमिकेने बोगार्ट यांना हॉलिवूडचा नवा नोयर नायक बनवलं. त्यानंतर आला कासाब्लँका. रिक ब्लेनच्या भूमिकेत त्यांनी असा माणूस साकारला जो स्वतःच्या प्रेमापेक्षा कर्तव्याची निवड करतो. प्रेम, त्याग आणि आदर्शवाद यांचं इतकं प्रभावी चित्रण आजही क्वचितच पाहायला मिळतं. यानंतर द बिग स्लीपमध्ये ते फिलिप मार्लो बनून परतले. धोका, रहस्य आणि फसवणुकीने भरलेल्या जगात वावरणारा हा गुन्हेगार किती कठीण परिस्थिती आली तरी स्वतःचा नैतिक कोड कधीच सोडत नाही. हा चित्रपट आजही फिल्म नोयरच्या सर्वोत्तम उदाहरणांपैकी एक मानला जातो. डार्क पॅसेजमध्ये बोगार्ट यांनी आणखीन एक वेगळा प्रयोग केला. पत्नीच्या खुनाचा खोटा आरोप झालेला विन्सेंट पॅरी स्वतःची ओळख बदलून सत्याचा शोध घेतो. ही केवळ एका पळपुट्याची कथा नाही, तर ओळख, अपराधीपण आणि मुक्ती यांचा मनोवैज्ञानिक प्रवास आहे. आणि मग आला द आफ्रिकन क्वीन. या चित्रपटात बोगार्टने स्वतःची कठोर नोयर प्रतिमा मोडली. चार्ली ऑलनटच्या भूमिकेत ते साधे, विनोदी, अवखळ पण मनाने अतिशय चांगले वाटतात. कॅथरीन हुब्बर सोबतची त्यांची केमिस्ट्री चित्रपटाला एक वेगळीच उबदारता देते. याच भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला. या 5 चित्रपटांकडे पाहिलं तर बोगार्ट यांचा संपूर्ण अभिनय प्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. मल्टीज फॉल्कनमधील बुद्धिमान नोयर गुप्तहेर, कासाब्लँकामधील त्यागी प्रेमी, द बिग स्लीपमधील कठोर तपासनीस, डार्क पॅसेजमधील जखमी पळपुटा आणि द आफ्रिकन क्वीनमधील उबदार मानवी साहस. पण शेवटी बोगार्ट यांचा सर्वात मोठा वारसा कोणता? तो म्हणजे नायकाला परिपूर्ण असण्याची गरज नसते. तो थकलेला असू शकतो, जखमी असू शकतो, एकटा असू शकतो, पण योग्य गोष्टीसाठी उभं राहण्याचं धैर्य त्याच्यात असलं पाहिजे. आणि कदाचित म्हणूनच हम्फ्री बोगार्ट हे केवळ एक महान स्टार नव्हते, ते जागतिक सिनेमातील एक अजरामर दंतकथा ठरले. जर तुम्हाला क्लासिक हॉलिवूड, फिल्म नोयर आणि अशा महान कलाकारांच्या सिनेमाचा प्रवास जाणून घ्यायला आवडत असेल तर सुनीताला नक्की सबस्क्राईब करा. कारण काही कलाकार चित्रपट संपल्यानंतरही आपल्या मनातून कधीच जात नाहीत.